सुमित कुसरे, ई शिवाई बस चालक। आज मी तुम्हाला ई शिवाई बसमधली थोडीशी माहिती देणार आहे। चला या। गाडीत बसल्यानंतर सर्वात आधी सीट बेल्ट लावणं अनिवार्य आहे, याची सर्व चालकांनी दक्षता घ्यावी। चला, आज आपण ई शिवाई बसमध्ये एसी कसा ऑपरेट करता येते हे शिकणार आहे आज आपण। चला या मग। हे पॅनल आहे आपल्या ई शिवाई बसचं एसीचं पॅनल आहे। इथून आपण एसी चालू झालेला आहे आपला, ठीक आहे, फक्त चालू झालेला आहे। आणि इथं तुम्हाला जे BCS मोड दाखवत आहे हे वालं आपण जेव्हा चार्जिंगवरती गाडी राहते तेव्हा आपण BCS मोडमध्ये टाकून ठेवायची गाडी। आणि BCS मोड हे इथूनच याला दाबून ठेवलं तर BCS मोड चालू होते। आणि त्याच्यानंतर ही बटन दाबून ठेवायची। यानी आता ACS मोड चालू झालेला आहे, आपल्या गाडीतला एसी चालू झालेला आहे। तुम्ही बघू शकता हा ब्ल्यू लाईट आलेला आहे, इथे आपल्या एसी चालू झालेला आहे। त्याच्यानंतर आपण फॅन इथून वाढू शकतो आणि इथून आपण कमी करू शकतो। आणि BCS मोडमध्ये आपल्याला गाडी टाकायची असेल तर इथूनच आपण टाकू शकतो। आला BCS मोड। हा BCS मोड जेव्हा आपण गाडी चार्जिंगवरती लावतो तेव्हा हा BCS मोडमध्येच गाडी ठेवणं आहे तुम्हाला, ठीक आहे। त्याच्यानंतर आपण इथून परत आपण आपला एसी चालू करू। पुन्हा ACS मोड आलेला आहे, आपला एसी चालू झालेला आहे अंदरचा, ठीक आहे। जेव्हा आपली गाडी रूटवरती निघते तेव्हा ACS मोडमध्ये गाडी टाकायची आहे। त्याच्यानंतर फॅन पण इथूनच वाढते आणि इथूनच कमी होते। त्याच्यानंतर आपलं जे गाडीचं टेम्परेचर आहे ते आपण इथून वाढू शकतो आणि इथून आपण कमी करू शकतो। त्याच्यानंतर आपला एसी ह्या बघा, हा 60% वाला एसी आलेला आहे, इथे बघा 60% दिसत आहे, म्हणजे 50-50। त्याच्यानंतर मोड आहे आपला फॅन मोड। तर हा आता आपला फक्त फॅन मोडमध्ये आहे गाडी, फॅन मोडमध्ये आपली गाडी। आता आपण एसी मध्ये टाकायची गाडी, हा आहे एसी मोड, ठीक आहे। त्याच्यानंतर आपण मोड आहे इथे, हे बघू शकता तुम्ही, इथे 2 प्रकारचे मोड दिले आहे। त्याच्यानंतर आपलं इको, हां ठीक आहे, हा पण मोड आहे। त्यानंतर आपला एसीचा मोड आहे, ठीक आहे। सगळ्यांना आलं असेल समजायला असं मला वाटते। चला, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनल सोबत जोडून राहा। चला, जय शिवराय मित्रांनो।